आता आपण बघूया फिफ्थ सब क्वेश्चन. 5x + 2y = -3 हे आपलं फर्स्ट इक्वेशन आहे. x + 5y = 4 हे आपलं सेकंड इक्वेशन आहे. तर सेकंड इक्वेशनला जर का आपण 5ने मल्टिप्लाय केलेलं आहे तर आपला आन्सर येईल 5x. इथे +5x आहे, इथे +5x आहे. आपण जर सबट्रॅक्टिंग केले तर हे x जातील, yची आपल्याला व्हॅल्यू कळेल आणि मग आपण xची व्हॅल्यू काढूया. मग मी काय केलं, x + 5y = 4 मल्टिप्लाइड बाय 5 5 × x 5x + 5y × 5 25y = 4 × 5 20. हे आपलं झालं थर्ड इक्वेशन तयार. 5x + 25y = 20. आता लिहून घेतलेलं आहे सबट्रॅक्टिंग इक्वेशन 1 फ्रॉम 3. म्हणजे 3 फर्स्ट लिहून घेतलेलं आहे. 5x + 25y = 20 आणि फर्स्ट इक्वेशन नंतर लिहून घेतलेलं आहे 5x + 2y = -3. सबट्रॅक्टिंग करायचं आहे, सायन्स बदलून घ्या. प्लस झालं मायनस, प्लस झालं मायनस, मायनस झालं प्लस. 5x - 5x कटआउट झालेले आहेत. 25y - 2y आन्सर इज 23y = 20 + 3 23. म्हणजे मग काय होईल, 23 × 1 = 23. म्हणून देअरफॉर y = 1. Put y = 1 in equation 2. x + 5y = 4. yची व्हॅल्यू टाकून घेऊया. x + 5 × 1 = 4. 5 × 1 = 5. म्हणजे मग आता काय होईल, 4 - 5. म्हणजे देअरफॉर x = -1. म्हणजे मग सोल्युशन देअरफॉर सोल्युशन इज x y = -1 1. लिहिलेलं आहे पाठीमागे, दाखवते एकदा मी तुम्हाला. हे पहा लिहिलेलं आहे x = देअरफॉर x = -1. देअरफॉर सोल्युशन इज x y = -1 1. आता आपण पाहूया 6 नंबरचा सब क्वेश्चन. आता जरा भीती वाटेल का, याची अगोदर आपण 9वीमध्ये पाहिलेलं होतं. आपण का घाबरतो, आपल्याला ना काही घाबरायला कारणच लागत नाही. आपल्याला फ्रॅक्शन दिसलं की आपण घाबरतो. आता कसं काय उत्तर काढणार, आता कसं काय उत्तर मिळेल. काय करायचं आहे आपल्याला, प्रथमतः इक्वेशन फॉर्ममध्ये करून घ्या, LCM काढून घ्या. त्याला इक्वेशन फॉर्ममध्ये करा. साधं सरळ इक्वेशन दिसतं, आता सोडवायला सोपं वाटतं. कशाला घाबरता, फक्त आपल्याला LCM काढायचा आहे आणि उत्तर काढायचं आहे. मग एकच स्टेप एक्स्ट्रा होणार आहे, कशाला उगाचच घाबरता आणि घाबरून तो प्रश्नच अटेम्प्ट करत नाही. मग असे जर अनेक प्रश्न आपल्याला फ्रॅक्शन फॉर्ममध्ये असतील, मग आपण ते अटेंडच नाही केले तर आपण किती प्रश्न सोडवणार आणि किती आपल्याला मार्क मिळणार, हा प्रश्नच आहे. म्हणून न घाबरता घरी बसून सराव करा, प्रॅक्टिस करा, नक्की तुम्हाला हे उत्तर देता येणार आहे. वाचून घेऊया आता आपण प्रश्न. 1/3 x + y = 10/3 हे आपलं फर्स्ट इक्वेशन आहे. 2x + 1/4 y = 11/4 हे आपलं सेकंड इक्वेशन आहे. तर फर्स्ट इक्वेशनचा आपल्याला LCM मिळालेला आहे 3. काय आहे तो, 1/3 x + y = 10/3. 3 आपला LCM आहे. आता इथे बघा आपल्याला काय दिसतं आहे, LCM जर का 3 निघाला तर इथे आपण जर का 3 ऑलरेडी आहे, किंवा असं आपण मानूया, इथे मी तुम्हाला लिहून दाखवते कसं काय आपण याचं उत्तर काढणार आहोत ते. ओके, 1/3 x मल्टिप्लाइड बाय 3. ओके, प्लस y × 3 = 10/3 × 3. तर आपण काय लिहिलं, LCM 3 आलेला आहे. झालं लिहून तुमचं. आता बघूया आपण की कशा प्रकारे आपण हे कटआउट्स करणार आहोत, म्हणजे आपलं उत्तर साधं सोपं इक्वेशनचं कसं मिळणार आहे. आता इथे 3 दिसतोय, इथे 3 दिसतोय, बरोबर आहे. इकडचा 3 आहे म्हणजे तो न्यूमरेटरमध्ये आहे, इकडचा आहे तो डिनॉमिनेटर. कटआउट झाले. काय उरलं इथे, 1/x म्हणजेच काय राहिला, x लिहिला. y × 3 म्हणजे 3y = इथे काय आहे, 10/3 × 3. इथे 3 न्यूमरेटरमध्ये, इथे 3 डिनॉमिनेटरमध्ये. कटआउट केला.
आलं तुमचं इक्वेशन? झालं इक्वेशन तयार आपलं. तसंच आपल्याला इक्वेशन सेकंडचं पण करायचं आहे. तिथे आपल्याला काय दिसतो आहे, म्हणजे आपलं इक्वेशन काय तयार झालं, x + 3y = 10. आता आपण बघूया इक्वेशन 2चं काय करायचं आहे. इक्वेशन 2 काय आहे, 2x + 1/4y = 11/4. आपला LCM काय दिसतो आपल्याला, 4 दिसतो आहे. मग सारखंच आपण मल्टिप्लिकेशन करून घेऊया, म्हणजे काय होईल, 2x × 4 8x + 1/4y × 4 4 डिनॉमिनेटरमध्ये 4 न्यूमरेटरमध्ये कटआउट झाले, काय राहिलं 1y, म्हणजे ते लिहून घेतलं. y = 11/4 × 4 कटआउट झालेले आहेत, 4 4 राहिलेला आहे 11. आपलं इक्वेशन काय तयार झालेलं आहे, 8x + y = 11. हे आपलं आहे फोर्थ इक्वेशन. आता आपल्याला काय दिसतं आहे, इथे आहे x + 3y, इथे आहे 8x + y, सॉरी x + 3y आणि इथे आहे 8x + y. एकतर आपल्याला 8ने मल्टिप्लाय करावं लागेल किंवा 3ने मल्टिप्लाय करावं लागेल. 8चं टेबल कोण म्हणत नसेल, जाऊ द्या, आपण 3ने मल्टिप्लाय करून घेऊया. म्हणजे मग काय लिहिलं आपण, 8x + y = 11 × 3. म्हणजे आपला आन्सर आलेला आहे 8 3 = 24, x + 3 × y 3y = 11 × 3 33. हे आपलं झालं 5th नंबरचं इक्वेशन. आता आपल्याला काय काय मिळालं आहे, 3rd इक्वेशन मिळालं आणि 5th इक्वेशन मिळालं आहे. सबट्रॅक्टिंग इक्वेशन 3 from 5. मग मी 5 इक्वेशन पहिलं लिहून घेतलेलं आहे, कारण असे नंबर्स मोठे आहेत. 24x + 3y = 33. त्यामधनं मी मायनस केलेलं आहे. 3rd नंबरचं इक्वेशन x + 3y = 10. सबट्रॅक्टिंग करायचं आहे, त्याच्यामुळे आपले सायन्स आहेत ते बदलणार आहेत. प्लसचं मायनस झालं, प्लसचं मायनस झालं, प्लसचं मायनस झालं. 24x - x 23x + 3y - 3y कटआउट झालेले आहेत. 33 - 10 = 23. 23 × 1 = 23. Therefore x = 1. Put x = 1 in equation 3. x + 3y = 10. एक्सच्या ठिकाणी आपण 1 ही व्हॅल्यू टाकून घेतलेली आहे. x + 3y = 10. आता काय होईल, 10 + 1चा झाला -1, म्हणजे 3y = 10 - 1 3y = 9. Therefore y = 3. x आणि y दोन्हीची व्हॅल्यू मिळालेली आहे. सोल्युशन इज xy = 1 3. आपला 7th सब क्वेश्चन आहे 99x + 101y = 499. आणि सेकंड इक्वेशन आहे आपलं 101x + 99y = 501. आता बघा इथे आपल्याला दिसते एका ठिकाणी 99 आहे, एका ठिकाणी 101 आहे, मग दुसऱ्या ठिकाणी 101 99. दोन्हींची आपली प्लस केल्यानंतर किंवा मायनस केल्यानंतर आन्सर सेम येणार आहे, म्हणजे आपल्याला त्याला शॉर्ट करून घेता येणार आहे आणि मग आपल्याला उत्तर मिळणार आहे. असं आपण एक्झाम्पल 3मध्ये पाहिलेलं आहे. त्याच पद्धतीने हे आपण प्रश्न सोडवायचा आहे. आपण लिहून घेतलेलं आहे ॲडिंग इक्वेशन्स 1 and 2. 99x + 101y = 499. 1 + 101x + 99y = 501. 99x + 101x = 200x + 101y + 99y 200y = 499 + 501 = 9 + 1 10 0 1 carry forward 9 + 1 10 + 0 10 0 1 carry forward 4 + 1 5 5 + 5 10. आन्सर इज 1000. म्हणजे आन्सर झालेला आहे आपलं तयार 200x + 200y = 1000. आता आपल्याला काय करता येईल, आता आपण जर कायला 200ने डिवाईड केलेलं आहे तर आपल्याला आन्सर शॉर्टमध्ये मिळेल आणि मग आपल्याला सोपं पडेल. म्हणून आपण लिहून घेतलेलं आहे डिवायडिंग द इक्वेशन बाय 200 x + y = 5. हे झालं आपलं 3rd नंबरचं इक्वेशन. आता काय करू, सबट्रॅक्टिंग करून घेऊ. सबट्रॅक्टिंग इक्वेशन 2 from 1.
101y मायनस 99y आन्सर आला आहे 2y. 99x मायनस 101x मायनस 2x आन्सर आलेलं आहे. 499 मायनस 501 आन्सर आलेलं आहे -2. असं उलटं करून का लिहिलेला असा प्रश्न तुम्हाला जर का पडला असेल तर उत्तर सरळ दिसावं म्हणून असं केलं आहे. तुम्हाला हवं असेल तर त्याप्रमाणे तुम्ही एक्स पहिला घेऊन सुद्धा आन्सर काढू शकता, काही प्रॉब्लेम नाही आहे. डिवायडिंग द इक्वेशन बाय -2, कारण का या ठिकाणी बघा सगळीकडे -2 जास्त दिसतात, म्हणून आपण आहे ना -2ने त्याला डिवाईड करूया. म्हणजे आपल्याकडे आन्सर काय होईल इथे बघूया आपण. 2y डिवायडिंग बाय -2. आता हे आपण करून घेऊया. इथे आपण करून एकदा बघूया, तुमच्या लक्षात येईल काय झालेलं आहे ते. 2y डिवायडेड बाय -2. आपला नियम काय आहे नेहमीचा, उत्तर कसंही असो आपल्याला जो काही साईन द्यायची आहे मायनसची ती आपण नेहमी कोणाला देतो, तर ती नेहमी आपण न्यूमरेटर करतो. म्हणजे काय होईल -2y अपॉन 2 होईल. मग 2 1 जा 2 म्हणजे काय राहिलं -1 म्हणजे काय झालं -1. म्हणजे इथे आपण उत्तर तसंच लिहून घेतलेलं आहे -y. दिसते -y हा काय झाला +2x झाला, कारण -2 डिवायडेड बाय -2 आहे म्हणजे +2 झाला किंवा +1 झाला आणि मग आन्सर +1 आलं. कारण -2 म्हणजे आधी +2 होणार आहे तो, कारण मायनस आहे तो आपल्याला न्यूमरेटरला द्यायचा आहे म्हणजे तो प्लस होणार आहे. आणि मग काय होईल 2 डिवायडेड बाय 2 1 आन्सर येईल. म्हणजे आपला आन्सर येईल +x इज इक्वल टू -2 डिवायडेड बाय -2 आन्सर इज 1. म्हणजे आता आपला आन्सर आलेलं आहे -y + x इज इक्वल टू 1. हे आपलं झालं 4th नंबरचं इक्वेशन. आता आपण काय करूया 3rd आणि 4th. बघा एका ठिकाणी प्लस आहे एका ठिकाणी मायनस आहे, म्हणजे जातील एक्सची व्हॅल्यू मिळेल आपला आन्सर काढता येईल, मग वायची व्हॅल्यू काढता येईल. मग आपण करून घेऊया. ॲडिंग इक्वेशन 3 and 4 x + y इज इक्वल टू 5. आता इथे मी ते एक्स आणि वायच्या पद्धतीने लिहून घेतलेलं आहे. x - y इज इक्वल टू 1. सायन्स बदलू नका, सायन्स ॲज इट इज ठेवायच्या आहेत. मग काय होईल x + x 2x + y - y कट होतील. 5 + 1 6. देअरफॉर x इज इक्वल टू 3. पुट x इज इक्वल टू 3 इन इक्वेशन 3. x + y इज इक्वल टू 5. एक्सच्या ठिकाणी आपण व्हॅल्यू टाकलेली आहे 3. 3 + y इज इक्वल टू 5. मग 5 - 3. देअरफॉर y इज इक्वल टू 2. देअरफॉर सोल्युशन इज xy 3 2. आता आपण प्रॅक्टिस सेट 1.1 मधला सगळ्यात शेवटचा जो क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 2, त्याच्यामधला सगळ्यात लास्टचा जो सब क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 8 हा पाहणार आहोत. 49x - 57y इक्वल टू 172 हा आपलं फर्स्ट इक्वेशन आहे. दुसरं इक्वेशन आहे 57x - 49y इज इक्वल टू 252. आता तुम्हाला दिसतं एका ठिकाणी 49 आहे एका ठिकाणी 57 आहे. मग 57 आणि 49 म्हणजे याचं प्लस केल्यानंतर आणि मायनस केल्यानंतर दोन्ही ठिकाणी आपल्याला जे आहे एक्स आणि वायची व्हॅल्यू सारखी मिळणार आहे. डिवाईड केल्यानंतर आपल्याला इक्वेशन अगदी छोटं करून मिळणार आहे आणि मग आपण त्याला प्लस मायनस काय बहुतेक वेळेला मायनसच होईल आणि ते करून जे आहे ते आपल्याला पटकन एखाद्याची व्हॅल्यू मिळणार आहे आणि मग दुसऱ्याची व्हॅल्यू आपल्याला सहज पद्धतीने काढता येणार आहे. आपण करून घेऊया. फर्स्ट ॲडिंग इक्वेशन्स 1 and 2. 49x - 57y इक्वल टू 172 + 57x - 49y इज इक्वल टू 252. 49 + 57 इक्वल टू 106x. मायनस प्लस होणार आणि साईन मायनसची मायनस 57 + 49 106y इक्वल टू 2 + 2 4 7 + 5 12 2 1 कॅरी फॉरवर्ड 1 + 1 2 2 + 2 4 424. डिवायडिंग बाय 106 फ्रॉम बोथ साईड्स, कारण काय आलेला नंबर 106. x - y इज इक्वल टू 4. 424ला आपण 106ने डिवाईड करता आन्सर येतं आहे 4.
सबट्रॅक्टिंग इक्वेशन 1 फ्रॉम 2. मग आपण 2 नंबर्स आधी लिहून घेतलेला आय 57x मायनस 49y इज इक्वल टू 252. नेहमी त्या ठिकाणी बघायचं आहे मोठा नंबर आहे तो वरती येईल, म्हणजे मग आपल्याला जे मायनस केल्यानंतर आन्सर येतं ते आपल्याला सहज मिळतं, किंवा आपण असं म्हणूया की व्यवस्थित पद्धतीने आपल्याला मिळतं, मायनस वगैरे मिळत नाही, म्हणजे आपल्याला उत्तर काढताना सोपं पडतं. 57 मायनस 49x 8x मायनस 49y प्लस 57y 8y प्लस 8y इक्वल टू 252 मायनस 172. आन्सर इज 82. डिवायडिंग बाय 8 फ्रॉम बोथ साइड्स x प्लस y इज इक्वल टू 10. आता काय करूया, x मायनस वाय आहे, x प्लस वाय ॲडिंग केल्यानंतर आपल्याला जातील वाय म्हणजे मग फक्त एक्स राहतील आणि मग आपल्याला एक्सची व्हॅल्यू मिळून जाईल. मग आपण लिहिलं ॲडिंग इक्वेशन 3 and 4 x मायनस वाय इज इक्वल टू 4 x प्लस वाय इज इक्वल टू 10 मायनस वाय प्लस वाय कटआउट झालेले आहे. 2x प्लस x 2x 4 plus 10 equal to 14. Therefore x is equal to 7. Put x is equal to x in equation 4. x plus y is equal to 10. आपण त्या ठिकाणी x ची व्हॅल्यू भरलेली आहे 7 प्लस y इज इक्वल टू 10. मग काय झालं 10 मायनस 7. देअरफॉर y इज इक्वल टू 3. देअरफॉर सोल्युशन इज x y इक्वल टू 7 3.